नमस्कार संस्कृत रसिक हो. पदमेकमसाठी आजचं सुभाषित असं आहे. वितरवारी दवारी दवातुरे चिरपिपासित चातक पोतके प्रचलिते मरुती क्षणमन्यथा क्वच भवान क्वपय क्वच चातक. अर्थ बघूया. वितर म्हणजे वाट शब्द ऐकला असेल. पारितोषिक वितरण समारोह. वितरण म्हणजे वाटणं. वितर वाट. आता एक सांगते. वारी म्हणजेच जल, नीर, पाणी. वारी म्हणजे पाणी. वारी द म्हणजे वारी देणारा, पाणी देणारा. जलद अर्थ कळतोय. जलद म्हणजे मेघ, ढग. वारीद हे ढगा वाट काय पुढेच म्हणलंय वारी. हे ढगा पाणी वाटून दे. कुणावर? इथे सप्तमी कोण आहे? आपल्याला आठवतंय ना? सप्तमीचा अर्थ असतो वर किंवा मध्ये. मग एक तिरकी लाईन कुठे दिसते? दवातुरे. त्या दवातुरावरती दवांसाठी आतुर जो आहे त्याच्यावर. म्हणजे कोण? खालची ओळ बघा. चातक पोतके. पोतक म्हणजे बेटा बच्चा. चातकाच्या पिल्लावर. आणि त्याचं विशेषण आहे त्याच्याच अलीकडे चिरपिपासित. खूप वेळ पिपासित असलेल्या चातकाच्या पिल्लावर. पाणी वाट रे ढगा. का बरं? त्याचं कारण सांगितलंय. प्रचलिते मरुती. ही पण सप्तमीच आहे हं, पण आपण ही जरा नंतर शिकू. मरुत म्हणजे वारा आणि प्रचलित म्हणजे चालू झालेला. मग वारा चालू झाल्यावर काय होईल? पुढे म्हणलंय क्षण. अगदी क्षणभर जरी वारा चालू झाल्यावर अन्यथा काय होणार आहे? वाऱ्याने काय होणार आहे? ढग राहणार आहे तिथेच. प्रचलिते मरुती क्षणमन्यथा क्वच भवान. तू कुठे असशील? भवान आपण. आपण कुठे असाल आहोत? क्वच भवान क्वपय. ते पाणी कुठे असेल? आणि क्वचित चातक तो चातक कुठे असेल? त्यामुळे हीच ती वेळ, हाच तो क्षण. आत्ताच तुला आता पुण्याचा चान्स आहे. समोर तुझ्याकडे एक चातक आहे वाट बघत. आत्ताच पाणी वाटून दे, उधळून दे. सुंदर आहे ना? अशी छान छान सुभाषितं आणि त्याच्यातून संस्कृत आपण शिकणार आहोत. ट्यून रहा युट्यूब चॅनलला. संजीवनी पटवर्धन. शुभम भवतु.